अजित पवारांनी उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडला। उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधीच प्रचाराला सुरुवात करण्यात आली। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांच्या वतीने जय्यत तयारी सुद्धा करण्यात आलेली होती। तर अजित पवारांनी प्रचाराचा नारळ फोडलेला आहे। कार्यकर्त्यांनी देखील जय्यत तयारी अजित पवारांच्या स्वागताची केलेली होती। अनेक ब्रेकिंग न्यूज आता आपण पाहूयात। मुंबई महानगरपालिकेसाठी राष्ट्रवादीच्या वतीने पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे। आमदार सना मलिक यांच्याकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली। मुंबईत राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा दिलाय, तर 37 उमेदवारांची पहिली यादी ही जाहीर करण्यात आलेली आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। मुंबई महापालिकेसाठी आता राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर झाली आहे। आमदार सना मलिक यांच्याकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली, तर मुंबईत राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा दिलेला आहे। 37 उमेदवारांची पहिली यादी आता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। प्रताप सरनाईकांची अल्टिमेटमची भाषा योग्य नाही, त्यांच्या निवेदनाला आम्ही सन्मानपूर्वक उत्तर देऊ। सरनाईकांच्या अल्टिमेटमच्या संदर्भात आमदार नरेंद्र मेहता यांनी प्रतिक्रिया दिली आहे। विषय असा आहे की अल्टिमेटम देण्याच्या परिस्थितीत ते नाही आहे। अल्टिमेटम कोणी देत असेल तर तो आम्ही देणार, पण आम्ही या अल्टिमेटमची भाषा वापरणार नाही। त्यांनी सन्मानपूर्वक निवेदन केलेलं आहे। आम्ही सन्मानपूर्वक त्याचा विचार करतो आहे आणि आम्ही त्यांना आमचा प्रस्ताव दिला, पण त्यांनी त्यांचा प्रस्ताव आम्हाला दिलं नव्हतं। सांगितलं थाना पॅटर्न। आता थाना पॅटर्न अजून काय आम्ही आमच्या लोकांना विचारलं, आमचं काही ठरलंच नाही आहे। तरी मी पक्षश्रेष्ठीशी त्यांना माहिती दिली की असं सरनाईक साहेब आले होते आणि असं सांगितलं की थाना पॅटर्नवर आम्ही तयार आहोत। तर थाना पॅटर्न त्यांनाही माहीत नाही काय आणि मलाही माहीत नाही काय आहे, परंतु तरी जो काय निर्णय असेल त्यांनी सांगितलं की कळावं, तर नक्की त्याचं अल्टिमेटम नाही, सन्मानपूर्वक। AI सेंटरच्या उद्घाटनाच्या निमित्ताने उद्योगपती गौतम अदानी हे बारामतीच्या दौऱ्यावर होते। शरद पवार यांच्या निवासस्थानी गौतम अदानींचा पवार कुटुंबियांसह स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला। तसंच त्याआधी पार पडलेल्या कार्यक्रमात शरद पवार, अजित पवार, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे हे सर्व नेते मंडळी एकाच मंचावर उपस्थित पाहायला मिळाले। त्यामुळे बारामतीमध्ये सुरू असलेल्या घडामोडींनंतर पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्र निवडणूक लढण्याचा निर्णय होऊ शकतो का, असा सवाल उपस्थित झालेला आहे आणि त्यानिमित्तानं आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चाही रंगल्या। दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत की अदानीच्या गाडीमध्ये शरद पवार आणि अजित पवार जाणार आहेत, एकत्रित कार्यक्रम घेणार आहेत। कदाचित उबाटाला निमंत्रण दिलं नसता तिथे मागच्या सीटवर हेही बसलेले आपल्याला दिसले असते। म्हणून जे काही टीका टिप्पणी करतात ना, त्यांनी हे चित्र एकदा पाहावं आणि याची फ्रेम करून घरात ठेवावी। जे चित्र आहे, जे एकमेकाचा चेहरा पाहत नव्हते, मुलगी मुलगा वय सगळं काही बोलत होते, आज एकमेकासोबत लंच डिनर करत आहे, एकमेकासोबत 7 वाजता मीटिंग घेत आहे। तर याच्या मागे अजितदादा तेव्हाही बरोबर होते, तेव्हाही ते चुकली नाही। त्यांनी जे जे शब्द बोलले ते 100% करेक्ट होते, ते आज स्पष्ट पूर्ण महाराष्ट्र पाहते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।